तळजाईची टेकडी, सर्वत्र एकदम हिरवगार आणि सकाळचं मॉर्निंग वॉक विथ माय फॅमिली. जिकडे पाहावं तिकडे नुसतं हिरवगार, खूपच सुंदर. सकाळी सकाळी झाडांच्या सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात, फुल ऑफ ऑक्सिजन, पक्ष्यांचं कूजन आणि निसर्गाची शांतता, हे सगळं अनुभवताना खूपच एक वेगळा आनंद. खरं तर एका बाजूला खूप अशी सुंदर मोठी मोठी झाडं आणि जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे मंडळींनी असं वृक्षारोपण केलं आहे. आणि अगदी मोरसुद्धा इथे बघा किती स्वच्छंदीपणे इथे विहार करतायत. किती सुंदर हे दृश्य. निसर्गाच्या सानिध्यात असंच इतकं सुंदर दृश्य मनात साठवावं, डोळ्यात साठवावं. हे बघा किती दूर दूरपर्यंत. आता त्या झाडीमध्ये लपला तो मोर. तर हे एक एक बांबूचं बेड बघा किती मोठं मोठं आहे. म्हणजे इथे जर आपण बघितलं तर एकतर हे कंदाला कंद फुटत जातात. खरंच हा नैसर्गिक ठेवा तळजाई टेकडीवर खूप सुंदर पद्धतीने जपलेला आहे. वृक्षप्रेमींचं, पर्यावरणप्रेमींचं आणि इथे अविरत श्रम करणारे सगळ्या मंडळींना लक्ष लक्ष धन्यवाद. मोर येतात पण छोटी छोटी है ना. जा 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 पुढे पुढे. हे बघा मोरांचं बागडणं आपण बघतोय की किती स्वच्छंदीपणे ते असे विहार करतायत. स्वच्छंदपणे फिरतात. वा. चला आता. पक्ष्यांचा राजा मोर आणि त्याचा हा डौल. अरे रे रे. आणि आता बघा इकडून उंच उडून एक मोर आला आहे. जणू त्यांची फॅमिली असावी, कुटुंब असावं. बघा किती मोठाच्या मोठा पिसारा आहे त्याचा. इथे इथे बस रे मोरा, चारा खा, पाणी पी, भुर्र उडून जा. कोकिळांचं कूजन आणि मोराचा केकारव यांचं हे सुंदर संमेलन जणू. नव्याने येणारी झाडंसुद्धा बघा किती तजेलदार आहेत. खरं तर हे नोनी आहे, त्याला मराठीत बारतोंडी म्हणतात. अत्यंत औषधी असलेलं हे झाड. सगळीकडे खूप वनस्पती वैविध्य इथे जपलं गेलं आहे आणि म्हणूनच ते टिपण्याचा मोह मला राहवला नाही. डोक्यावर सुंदर निरभ्र आकाश आणि सोबतीला अशी ही घनदाट वृक्ष राजी आणि पक्ष्यांची किलबिल. माणसाला जागतं करणारी, जागं ठेवणारी, जगण्याचं भान देणारी. हे बघा जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथे भरपूर जास्त प्रमाणात वृक्षारोपणसुद्धा मंडळींनी केलेलं आहे. आणि नव्याने ह्या सगळ्या झाडांना त्यांनी नावंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. आणि
कुठेही माती उघडी दिसणार नाही इतकी जास्त प्रमाणात केलेली ही वृक्ष लागवड. काही ठिकाणी फुलं सुद्धा आपल्याला दिसत आहेत. विशेष म्हणजे इकडे खूप देशी वृक्ष यांची जोपासना केलेली लक्षात येते आपल्याला. चंदन आहे. हा चंदन आहे बरं का. आणि अशी काही बारीक पानांची, काही मोठ्या पानांची, हे करंज आहे. आणि कांचन वृक्ष म्हणून म्हटलं ना, चिंच, आवळे, करवंद. तर अशा पद्धतीने म्हणूनच मला असं वाटतं की देशी झाडांचं हे वैविध्य संशोधनासाठीही खूप 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 मदत करणारं. बघा आता इथे तर बांबूचं जणू बेटच तयार झालं. हो, पांढरी फुलं आलेले काय आहे. आणि ह्या पळसाची पत्रावळ बनवतात. तर मंडळी, हे तळजाईचं रान. तळजाईमध्ये आम्ही या तळजाईच्या भोवती फेरफटका करत असताना खूप तरी वैविध्य जे जपलं आहे. तर इथे आपण जी नेहमी म्हण ऐकतो, पळसाला पाणी तीनच, म्हणजे हे पळसाचं झाड आहे. हे बघा. आणि हा कसा छान, म्हणजे आपण म्हणतो ही संयुक्त पानं आहेत आणि जाळीदार शिराविन्यास आहे. आणि अशी मोठी मोठी पानं होतात खरं तर याची. अशा प्रकारे वेगवेगळ्या देशी झाडांची या ठिकाणी जोपासना करताना पाहिलं की मन भरून येतं. आणि निसर्गाच्या सानिध्यात आपलंही जीवन असं नैसर्गिक जगताना तो पुरेपूर आनंद उपभोगता येतो. जेव्हा आपण नवीन झाडं झुडपं लावतो तेव्हा त्यांना उन्हाळ्यातही पाणी देता यावं म्हणून हा कृत्रिम पाण्याचा साठा केलेला आहे. आकार विहिरीसारखा दिला आहे. आणि शिवाय इथे असलेल्या प्राण्यांना सुद्धा पाणी बिणी पिण्यासाठी, आता आपण पाहिलंच की इकडे मोर आहे, हरिण आहे. तर यांच्यासाठी पाण्याचा हा केलेला कृत्रिम जलसाठा. आणि हा पडला फार इथे. नुसती बांबूची बेटं. हळदी कुंकू बदक. बरं. पाण्याची बॉटल आहे. हे बघा केलेली पाईपलाईन. हवा निघावी त्याच्यातून. किती सुंदर वाक्य. झाडांना नका करू नष्ट, श्वास घेताना होईल कष्ट. अगदी मनोमन पटलेलं आहे हे. अच्छा, कावळीचं वेल का? म्हणजे काय नक्की? कावळी एक औषधी वनस्पती आहे, ती कफनाशक आहे. कफनाशक. अशा अनेक औषधी वनस्पती, बहुगुणी वनस्पती आणि बहुगुणी जंगल. तळजाईचं जंगल. ठिकठिकाणी बसण्यासाठी असे कृत्रिम कट्टेसुद्धा तयार केलेत. नैसर्गिक कट्टे तर आहेतच आहेत, परंतु कृत्रिम कट्टेसुद्धा केलेले आहेत. मंडळी, या आणि निसर्गाच्या सानिध्यात भरभरून श्वास घ्या. हे बघा, कुठल्याही अडथळ्याविना स्वच्छ निरभ्र आकाश आपण पाहू शकतोय. हे बघा, इथे पक्षी निरीक्षण करण्यासाठी किंवा संपूर्ण टेकडीचा व्ह्यू घेण्यासाठी वरती माचीसुद्धा बांधलेली, ही कृत्रिम माची. आणि तिथे सुद्धा असे निसर्गप्रेमी येऊन
गप्पा टप्पा करतायत. आज खूप दिवसांनी मॉर्निंग वॉकचा हा एक अनोखा अनुभव आम्ही सगळे मिळून एकत्र घेऊ शकतो आहे. कारण दरवेळी प्रत्येकाचं काही ना काहीतरी शेड्यूल बिझी आणि त्याच्यामुळं एकत्र चालण्याचा हा आनंद आज आम्ही अनुभवत आहोत. आपण अनेक बांबूची बेटं पाहिली, त्यापैकीच एक बेट, परंतु तिथे दिसलेले एक वेगळेपण. खरं तर आता हा बांबू वाळून सुकलेला आणि पडला आहे, परंतु बांबूच्या या बेटाला सुद्धा म्हणजे बांबू हा एक सलग सरळ वाढतो. शक्यतो त्याला फांद्या नसतात, पण या ठिकाणी आपण बघतोय की याला एकूण 5 फांद्या इथे आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता तो बांबू पडला होता म्हणून आम्हाला हे सगळं निहाळता आलं आहे. असं जिकडे पाहू तिकडे वेगळेपण अनुभवायला मिळतं आहे मंडळी. सोबत कोकिळेचं पूजन आणि निसर्ग सानिध्य, बालपणाच्याही अशा अनेक रम्य आठवणी. हुतुतू खेळताना आपण असं झाडांवर चढायचो. सूर पारंब्या खेळताना झाडांवर चढता यायला पाहिजे आणि उतरता यायला पाहिजे. खरं तर हा नैसर्गिक पद्धतीने झालेला कारक विकास. आता एकदम छान इथे आपल्याला मशरूम पाहायला मिळते बघा, की आणि अनेक वेली वृक्षांच्या मदतीने वरती स्पर्धा करत असलेल्या, जागोजागी बसण्यासाठी असे पार बांधलेले बागच आहे ही. आणि पक्ष्यांचं पूजन. अगदी छान ध्यान केंद्रसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. स्वतःला डिटॉक्स होण्यासाठी मंडळी खरंच निसर्ग सानिध्याची खूप 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 आवश्यकता आहे आणि तेच हे या टेकडीवर जपलेलं आहे. हे आहे ध्यान केंद्र. इथे बघा कसं कृत्रिम जणू काही अभयारण्य, त्या झाडाजवळ तो प्राणी आपल्याला जणू काही उभं राहिलेलं दिसतंय. हे बघा, सुंदर ना. अशा पद्धतीने हे तळजाई वन उद्यान आपण खरं तर इकडून सुरुवात केली होती आणि पूर्ण बरोबर 5 ते 6 किलोमीटरचा राऊंड आम्ही पूर्ण केला आहे आणि निसर्ग सानिध्याचा पुरेपूर अनुभव घेऊन आता आमचा हा मॉर्निंग वॉकचा फेरा पूर्ण होतो आहे.